सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे मजेतच असाल. तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा कालचा व्हिडिओ आहे आणि तो आज अपलोड केला गेला आहे. तर इथे जी आहे ना, देवाची छान अशी मी स्वच्छता करून घेतली आहे. देवता आपल्याला स्वच्छ नाही करायचे, पण दिव्याखाली किंवा आजूबाजूला जिथे कुठे काही धूळ असेल किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे पडतात ना, तर ते छान असं मी कापडाने स्वच्छ करून घेतलं आहे. त्यानंतर जो देवारा पुसायचा कापड माझा वेगळा आहे आणि आजूबाजूचा जो साफसफाई करतो ना आपण, तो कापड जो आहे ना, तो वेगळा आहे. तर इथे छान मी स्वामींचे वस्त्रसुद्धा चेंज करून घेते आहे. तर इथे छान दिवा लावून घेतला आहे आणि देवींचा जो मळवट आहे ना, बघा किती सुंदर आहे अजून पण आणि जसाचा तसाच आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं ना, की हा मळवट आहे ना, आपण जे अष्टगंध असतं ना, ते लावून जर मळवट भरला ना, खूप सुंदर असा मळवट बसतो आणि तिन्ही देवींचा खूप छान असा मळवट तसाच राहिला आहे. तर इथे बाप्पाला छान दुर्वा वगैरे वाहून घेतल्या. त्यानंतर प्रत्येक देवांना फूल मी इथे ठेवून घेतलं आणि स्वामींचे ना रॉयल ब्ल्यू कलरचे वस्त्र चेंज करून घेतले. आज छान अशी पेशवाई स्वामींना घातली आहे, कारण 9 दिवस आपले आता कंप्लीट झाले आहे, रंगही पूर्ण झाले आहे, म्हणून छान असं रॉयल ब्ल्यू वस्त्र घातले. त्यानंतर सुंदर अशी चाफ्याची फुलं आणली होती स्वामींसाठी, देवींसाठी. अशी छान अशी देवींना आणि स्वामींना चाफ्याची फुलं ठेवून घेतली. त्यानंतर जे मूर्त्या आहेत ना, त्याबद्दल परत मला कमेंट्स आल्या. आता याच्यासाठी मला सेपरेटच व्हिडिओ बनवावा लागेल. तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं आहे, ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या कुठून घेतल्या आहे. तर मी विचार केला की एकदा मी दादांकडे जाईल आणि तो शॉपचा व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या ताई इथे राहत नाही त्यांनासुद्धा मग ते ऑनलाईन देत असेल तर घ्यायला मदत होईल. आणि इथे रांगोळी बघा किती सुंदर वाटते आणि जेव्हा लाल आणि पिवळा रंग एकत्र करतो ना, तेव्हा खूप सुंदर वाटतो. तर इथे मला आज आहे ना, पूर्ण असं फुलांचं सर्वीकडे सजवायचं होतं, म्हणून रांगोळीसुद्धा मी फुलांचीच काढली आहे. मध्यभागी छान असे कमळ काढून घेतले आहे, बघा किती सुंदर वाटतं आहे. आणि ज्या आजूबाजूला आहे ना, हे छान असं माझ्याकडे साचा आहे रांगोळीचा. बऱ्याच ताईंचा रांगोळीविषयी प्रश्न येतो, तर मी बऱ्याच माझी उंबरठ्याची जेव्हा रांगोळी काढते ना, त्यावर दाखवलं आहे मी रांगोळी कशी काढते. खूप इझी आहे आणि छाप्यामुळे ना रांगोळी सुरेख दिसते, लवकर खराबही होत नाही आणि छान. मी ही काल काढली आहे, सकाळी मॉर्निंगला काढली आहे. माझी अजूनपर्यंत छान आहे. आजचा जो व्हिडिओ येईल ना, म्हणजे आज दसऱ्याचा मी व्हिडिओ करेल तो उद्या येईल, तर त्याच्यामध्ये बघू शकतात तुम्ही ती जशीच्या तशी रांगोळी किती सुंदर राहिली आहे. तर इथे जी 9 दिवस देवीने सेवा करून घेतली ना, खूप सुंदर सेवा करून घेतली. आणि मी म्हटलं होतं ना तुम्हाला, की जसे जसे दिवस पुढे जाताना देवीचं रूप खूप सुंदर वाटतं आहे. तर आज आहे ना, मला आता उद्या देवीचा सगळा साज काढून हे करायचं ना, तर मला खूप वाईट वाटतं आहे, कारण खूप छान वाटत होतं घरामध्ये प्रसन्न आणि ते देवीचं जे रूप सजवलं होतं ना, खरंच खूप सुंदर होतं. देवीने खूप छान सेवा करून घेतली माझ्याकडनं आणि मला आशा आहे की पुढच्या वर्षीही अशीच आणि ह्यापेक्षाही जास्त सुंदर सेवा आई माझ्याकडनं करून घेईल. तर बघा इथे माझी रांगोळी कंप्लीट झाली आहे. इथे साईडला जे आहे ना, तर इथे मी जरा वेगळी काढणार आहे. तर हे साचे जे आहे ना, त्याच्याविषयी कमेंट्स आल्या होत्या. तर हे साचे ना दिवाळीत मोस्ट ऑफ सगळीकडे भेटतात, पण ऑनलाईन खूप काहीच्या काही महाग देतात, 70 आणि 80. आणि हे जे साचे आहे ना, हे फक्त आहे ना काहीतरी 40 रुपयाला की 50 रुपये एवढीच किंमत आहे, त्यापेक्षा जास्त नाही. आणि हे जे पावलं आहे ना, हे इतके सुरेख वाटत आहे ना, काढल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि ते बघा मी साईडला ज्या आपल्या हे असतं ना, समई टाईप रांगोळी काढली होती आणि आजूबाजूला आहे ना, हळदी कुंकू कसं आपण टाकतो तसे डॉट दिले होते. खूप सुंदर रांगोळी वाटत होती. ते एकीकडे मी असे रेड कलरचे पावलं आणि दुसरीकडे मी येल्लो असे मी छान काढून घेतले होते आणि खूप सुंदर वाटत होतं. तर इथे मी संपूर्ण रांगोळी तुम्हाला दाखवली नाही. तर इथे बघा छान हे घरीच बनवले आहे गजरे. आणि हे गजरे जेव्हा देवीला आपण घालतो ना, खूप छान दिसतं देवीचं रूप म्हणजे. आणि इथे सुंदर असे 2 कमळ मी देवी पुढे मांडले आहे, बघा किती सुंदर दिसते ना देवी, खूप छान. आणि नथ वगैरे ते कमळ आणि त्याच्यानंतर ते गजरे वगैरे खूप छान दिसत होती. मला आज ना पूर्ण असं देवाऱ्यापासून ते देवीच्या ह्या पूजेपर्यंत ना सगळं छान फुलांनी सजवायचं होतं. तर नंतर मी समोरून दाखवते, बघा किती सुंदर पूजा वाटते. त्यानंतर उरलीसुद्धा मी खूप छान सजवून घेतली होती. तर इथे संपूर्ण अशी फुलं ठेवून घेतली आहे आणि देवीचे रूप
काय आता देवीच्या रूपाबद्दलच सगळे म्हणतील की घडी घडी ताई देवीच्या रूपाबद्दलच बोलते, पण खरंच इतकं सुंदर रूप वाटतं ना देवीचं की खरंच बोलतच राहावं असं वाटतं. हे बघा, ही पावलं जी तुम्हाला बोलली ना किती सुंदर झाली आहे. साईडला फक्त 2 समया आणि छानशी 10 ते 12 फुलं आणि रांगोळी काढली आणि देवीचे रूप, तरी पूजेमध्ये इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं सुंदर वाटत होतं ना. खूप जितके पण लोक दर्शनाला आले असतील, जे माझ्या बाजूला वगैरे राहतात ना, तर खूप खुश झाले. त्यानंतर इथे मी देवीची ओटी भरून घेतली. छान अशी देवीला साडी आणली. आता बऱ्याच ताई प्रश्न करतील की ताई ओटी ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा मध्ये भरायची असते, तू एवढी लास्टला का भरली? तर मलाही नव्हतं माहिती. मी एका ताईंकडूनच ऐकलं आहे हे, की आणि मला त्यांचं बोलणंही पटलं, की जेव्हा आपण सवासणीला घरी बोलवतो किंवा देवीला जेव्हा लेक आपल्या घरी येते, जेव्हा ती जाताना आपण ओटी भरतो, आल्या आल्या आणि ओटी भरल्यानंतर संपूर्ण ते जो काही आपला कार्यक्रम असेल किंवा सवासणी असतील ते संपूर्ण होतं. म्हणून इथे जेव्हा मला कळलं ना, म्हणून मग मी हे छान अशी देवीची ओटी मग काल भरून घेतली. तर इथे सुंदर असा जे काही साज देवीसाठी आणला होता आणि हे बांगड्या, त्यानंतर गंठण, हे नवीन आहे गंठण. मला देवीला पूजून ते स्वतः वेअर करायचं होतं, म्हणून इथे मी देवीच्या यामध्ये ठेवलं. त्यानंतर देवीची ओटी भरताना कधीही लक्षात ठेवायचं, काठापदराची साडी घ्यायची आहे. त्यानंतर लिपस्टिक, नेलपेंट हे सगळं ना असं घ्या की ते वेस्ट नाही गेलं पाहिजे, किंवा तुम्हाला ही जी ओटी आहे ना ती स्वतः घरातली जी लक्ष्मी असते तिने वापरायची आहे, किंवा एखाद्या सवासणीला बोलवून तिला मानापानाने दिली तरी चालेल. म्हणून इथे चांगल्या वस्तू घ्या. फक्त देवीची ओटी भरायची म्हणून कशाही वस्तू घेऊ नका. इथे जर तुळजाभवानी तुमची कुळदेवता असेल ना, तर तिला ओटी भरताना विडा जो आहे ना, पानाचा, गोड पानाचा विडा आणि उसाचा रस हा कंपल्सरी ठेवायचा असतो देवीच्या ओटीमध्ये. आणि पूर्ण वर्षभरामध्ये आहे ना, आपण देवीसाठी काही करो ना करो, पण आपल्याला जाणं पण पॉसिबल नाही झालं ना, पण नवरात्रीमध्ये कंपल्सरी आपल्या देवाऱ्यामध्ये स्वइच्छेने जशी तुमची जी काही भरण्याची इच्छा आहे किंवा आपल्याकडे जे काही आहे, असं नाही का मी साडी ठेवली, मी एवढा साज ठेवला म्हणून तुम्ही ठेवलं पाहिजे, नाही. एक नारळ, खोबऱ्याची वाटी, कोणाकडे गहूही हे करता. माझ्या माहेरी जी आहे ना ओटी गव्हाची भरली जाते, इकडे तांदळाची. तर ब्लाऊज पीसने पण देवीची ओटी भरली ना, तितकीच देवीची जी श्रद्धा आहे ना तितकीच महत्त्वाची आहे. असं नाही की खूप सगळं महागड्या वस्तूच दिल्या पाहिजे. आणि ते छान ओटीचं हे ठेवायचं आहे. छातीशी ओटी पकडून देवीला प्रार्थना करायची आहे की देवी माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. त्यानंतर जे काही तुमचं मागणं आहे ते देवीसमोर मांडायचं आहे. तू जी काही सेवा करून घेतली त्याबद्दल मी आभारी आहे, आणि आभार व्यक्त करून ही जी ओटी आहे ना देवीला इथे तांदूळ हे करून ओटीस ठेवायचे आहे. त्यानंतर पानाचा विडा आणि उसाचा रस भरवायचा आहे देवीला, आणि त्यानंतर ती ओटी तशीच ठेवायची. मग तुम्ही सकाळी काढू शकतात. त्यानंतर बघा इथे छान असं मी हे आहे ना धनकुंचनची सेवा करून घेतली आहे. त्याबद्दल आपण नंतर बोलूया. आता इथे जस्ट मी सांगते, मला 9 दिवसात नाही पॉसिबल झालं, म्हणून मी लास्टच्या दिवशीच, आणि अष्टमीत केलेली खूप चांगली पण असते, म्हणून मी ही त्याच दिवशी, ज्या दिवशी ओटी भरली त्या दिवशीच मी ही सेवा केली. छान आहे, खूप सुंदर आहे. आता मला बरेच कमेंट्स येतील नंतर, किंवा ताई विचारतील की हे धनकुंचन कुठून घेतलं, याचा इफेक्ट होतो का, हे ते बरेच प्रश्न येतील. तर हे मी पहिल्यांदाच करते आहे, म्हणून मला माहीत नाही की याचे काय इफेक्ट आहे नाही आहे. पण हे एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो, की व्हिडिओमध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट ही आपणही केली पाहिजे किंवा तितक्याच महाग गोष्टी घेतल्या पाहिजे असं नाही आहे. तुमची श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. हे मी आता जवळजवळ खूप म्हणजे धनकुंचनची सेवेचं तर खूप ट्रेंड निघाला आहे. ही साऊथमध्ये ॲक्च्युली ही सेवा केली जाते, पण इकडे आपल्या इकडेही ती आता चालू झाली आहे. म्हणून व्हिडिओमध्ये बघून लोक करतात. तर प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये बघून नका करू. तुमचं श्रद्धाही महत्त्वाचं आहे. इथे धनकुंचन कोणाला घ्यायला जमत नसेल तर जे आपलं हे असतं ना, काय म्हणतात त्याला धान्य मोजायचं जे मापटं असतं ना, किंवा त्याला शेरसुद्धा म्हणतात, तर त्याच्यासुद्धा सेवा केली तर चालेल, असं काही नाही आहे. हेच घेतलं पाहिजे, कारण याची जवळजवळ कॉस्ट जी आहे ना प्रत्येकीकडे प्रत्येक जागी वेगवेगळी आहे. पण 1,500 ते 2,000च्या पुढेच आहे. त्याच्यापेक्षा आत कुठेच नाही आहे. तर इथे मी छान
मी हे जे आहे ना, हे बाप्पा मोरया स्टोअरमधून आणलं आहे. तर मी तिकडे गेली होती, त्याचाही एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर मी त्यांच्याकडून घेतलं आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी वेगळ्या येतात. याच्यामध्ये जर शीतलताई म्हणून एक आहेत पुण्याच्या, त्यांच्याकडे घेतलं तर बऱ्याच गोष्टी त्यांनी धनकुंचनसाठी वेगळ्या दिल्या आहे. ह्या दादांकडे ज्या आहेत ना, त्या वेगळ्या आहे. आता जेव्हा मी पुढे सेवा करेल ते तुम्हाला दिसेलच. ते इथे कसं आहे ना, की श्रद्धेप्रमाणे तुम्ही काहीही करा, ते देवापर्यंत पोहोचतं. गरजेचं नाही आहे की मी व्हिडिओमध्ये दाखवते किंवा अजून कोणाच्या व्हिडिओमध्ये बघून खूप सगळे फुलं, खूप सगळ्या वस्तू वापरल्या जातात. छोटी, सिंपल, साधी. माझा एक व्हिडिओसुद्धा आहे, विदाऊट फुलांची सुद्धा मी पूजा केली आहे आणि किती सुंदर वाटत होतं ना. तुम्ही नक्की तो व्हिडिओसुद्धा जाऊन बघा. म्हणून अशा बऱ्याच ताई, म्हणजे आपण बघितलं की आपल्यालाही ती घेण्याची इच्छा होते किंवा बऱ्याच ताईंचंही मन होत असेल. तर असं काही नाही ताईंनो, आपल्या मनाप्रमाणे तुम्ही देवाची जी काही सेवा आहे ती करा. प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचा भाव वेगळा असतो. तर इथे छान असे सगळे जे काही त्याच्यामध्ये आलेले ना, कवड्या आल्या होत्या, गोमती चक्र होते, त्यानंतर हा शंख होता, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या मी तांदूळ टाकून त्याची छान अशी सेवा केली. छान, खूप सुंदर वाटत होतं. नंतर जेव्हा ती सेवा पूर्ण होईल ना, तेव्हा तुम्हाला पुढे दिसेल. आणि बऱ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये ॲड करता नाही येत, कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. आणि आता मागे मी 2 ते 3 व्हिडिओ टाकले ना, जास्त काही कमेंट्स पण नाही आल्या त्यावर आणि जास्त व्ह्यूज पण नाही आले. तर माहीत नाही का, कदाचित होत असेल असं. पण छान वाटतं, तुमच्या ज्या काही कमेंट्स येतात, तुम्ही विचारतात किंवा माझ्या सेवेमध्ये करताना काही चूक होत असेल तर तुमच्याकडूनही मला शिकायला आवडेल. तर तुम्ही नक्की सांगू शकतात. ज्या ताईंनी धनकुंचनची सेवा केली आहे ना, त्यांनी देखील मला सांगा की हे कुंचन बरोबर आहे का आणि याच्यामध्ये जे काही साहित्य होतं ते बरोबर आहे का. आता ते सेपरेट मी जेव्हा व्हिडिओ बनवेल ना, तेव्हा ते सविस्तर सगळं दाखवेल. तर इथे पुन्हा मला तेच बोलायचे, देवी खूप सुंदर दिसते आहे. संपूर्ण पूजा झाल्यावर खूप छान वाटत होतं. आणि इथे ना हवा खूप होती, म्हणून समया राहतच नव्हत्या. म्हणून जेव्हा आरती करायची होती ना, तेव्हाच मी समया ज्या आहे ना, त्या प्रज्वलित करून घेतल्या. इथे संपूर्ण जे तांदूळ आहे ना, हे अख्खेच घ्यायचे आहे, तुटलेले वगैरे नाही घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, अशा सुंदर कुंचनला सुद्धा मी आहे ना, असं फुलांनी सुंदर छान असं सजवून घेतलं होतं. म्हणजे जे आजचं जे माझी कालची जी पूजा होती ना, ती संपूर्ण मी फुलांनीच सजवली होती. पण खूप सुंदर वाटत होतं. आणि मी हे कुंचनवर आहे ना, कमळचं जे फूल आहे ना, ते आणलं होतं देवीला. प्रत्येक देवींना आणलं होतं. तर ते मला वरती ठेवायचं होतं, पण ते व्यवस्थित बसत नव्हतं, म्हणून मी खाली ठेवले. आणि कालच मी म्हणजे बऱ्याच ज्या आहे ना, ओट्या भरून झाल्या होत्या, बाकीच्या मी काल भरल्या. आणि हे कमळकट्ट्याची माळ ठेवून इथे माझी पूजा संपूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ.